Hello, good morning. The next important part, that is the taxonomy functions. What are the functions of the taxonomy? You already know. Taxonomy is one of the important and necessary a practice which is sustainable, substantial, and very most important practice of the plant science. And within the plant science, the taxonomy is useful not only the botany but in all biological science, including from microbiology, including from zoology, botany, and all the sciences of the genetics, biotechnology, etc., etc. So the millions or huge number of living organisms. As far as plant science has been concerned, there are 4,80,000 plant species have been distributed worldwide, out of which 3 lakh plant species are flowering plants, that is called as angiosperms, and they have been distributed all over the globe, which have a prime importance to study and well understand. After the taxonomical study, that is why taxonomy has to be introduced and solve a different types of the problems in the science. What is definition? Definition तर सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही शिकताय 8वी 10वी पासून येत असताय, माहीत आहे सगळ्याला. It is a branch of botany, it is branch of biological science. Biological science जर घ्यायचं झालं तर biological science dealing with the study of 3 words: identification, nomenclature and classification. प्लांट असेल तर बॉटनी म्हणायचं. बायोलॉजिकल सायन्स इथं म्हटलं की ओनली बायोलॉजिकल सायन्स म्हणायचं. वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला हे डेफिनेशन करता येते. झुलॉजिकल सायन्स असेल तर झुलॉजिकल डाटा सायन्स वापरता येत असतं. आलं का लक्षात? फॉर आवर कन्व्हिनियन्स, फॉर आवर syllabus, plant taxonomy is nothing but it is a branch of a botany which deals with the study of identification, nomenclature and classification of the plant. The identification first word is a task, that is the determination of the plants. How these plants are determined? By keen observations of the morphological characters. म्हणजे नुसतं डिटर्मिनेशन करणं हे सोपं नसतं आहे. तर ते प्लॅन्ट हातात घेतलं पाहिजे, खालीवर बघितलं पाहिजे, स्टेम कसा आहे, ब्रँचेस कसे आहेत, लीव्ज कसे आहेत, पॅटर्न्स कसे आहेत, फ्लावर कसे आलेले आहेत, फ्लावरचे कॅरेक्टर्स काय आहेत. कीन ऑब्झर्वेशन महत्त्वाचं आहे. टेक्सॉनॉमीला फक्त आणि फक्त 2च महत्त्वाच्या थिंग्ज लागत असतात. काय? एक चांगला डोळा असणे, बघा मी काय म्हणते, चांगला डोळा असणे आणि मेंदू चांगला शाबूत असणे. एवढं जर तुमच्याकडं असेल तर टेक्सॉनॉमीमध्ये तुम्हाला आयुष्यभर काम करायला पडत असतं. हे जागतिक लेवलचे सायंटिस्ट होऊ शकता तुम्ही. कुठलंही केमिकल नाही, कुठलाही एखादा मशीन वापरायची नाही किंवा काय टूल्स वापरायचे नाहीत. ओनली डोळे चांगले असणे, म्हणजे त्या प्लॅनकडं पाहणं महत्त्वाचं आहे. हे पाहणं जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कॅरेक्टर्स त्याच्यातले चांगले दिसू शकतात. दॅट इज द आयडेंटिफिकेशन. डिटर्मिनेशन काय डिटर्मिन करायचं आहे तर तू स्पेसिस बघितली पाहिजे, व्यवस्थित ऑब्झर्व केले पाहिजे. आणि मग नोमेनक्लेचरकडं जायचं. नोमेनक्लेचर काय आहे? सायंटिफिक नेमिंग ऑफ द प्लांट्स आहे. सायंटिफिक नेमिंग ऑफ द प्लांट्स which is the main functions of ICBM. What is this ICBM? MCQ येतं. International Botanical Code of Nomenclature. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर, ह्याच्यातलं कोड ऑफ शब्द गेलेला आहे, तुम्ही तो व्यवस्थित लिहिताना पूर्ण करा. अँड क्लासिफिकेशन इज नथिंग बट ग्रुपिंग्स ऑफ द प्लांट्स, कॅटेगरायझेशन ऑफ द प्लांट्स, and which has to be represent evolution patterns and a relationship within the plant to plant and group to group. Either these groups are large or small. म्हणजे एक
टाईपचे सिमिलॅरिटी असणारे पॉलीपेटॅलस असणारे एका ग्रुपमध्ये, पेटल्स आर फ्री असणारे म्हणून सब क्लास पॉलीपेटल टाकायचे. किंवा डायकॉट मोनोकॉट घेतला तर डायकॉटिल्युडॉन्स, 2 कॉटिल्युडॉन असणारे सगळे प्लांट एका बाजूला आणि सिंगल कॉटिल्युडॉन असणारे एका बाजूला. 3 लाख प्लांट स्पेसिसले 2च ग्रुप करायचे होते क्लास. बघा किती सोपं करून ठेवलेलं आहे टेक्सॉनॉमीनं. Thus, there are 3 main functions of the taxonomy, which includes identification, nomenclature, classification, that enumerate detail here. Identification म्हणजे नुसतं डिटर्मिनेशन नाही बाळानो, नुसतं प्लांट ओळखायचं नाही, कशा पद्धतीने ओळखलं पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या अगोदर. पहिल्यांदा कॅरेक्टर्स बघा शिकेलं पाहिजे, मग काय सांगितलं तसं कीन ऑब्झर्वेशन पाहिजे, आणि मग त्या कॅरेक्टर्सवरून सिमिलर कॅरेक्टर कुठले आहेत आणि वेगळे कॅरेक्टर्स कुठले आहेत, मग सिमिलर कॅरेक्टरचा असणारे ग्रुप कुठले आहेत आणि ग्रुपमध्ये पण वेगळा कॅरेक्टर आणखीन कुठलं येतो आहे त्याला म्हणायचं पिक्युलर कॅरेक्टर. त्या पिक्युलर कॅरेक्टरपासून आपल्याला काय करता येतं, प्लांट शोधून काढता येतं. से फॉर एक्झाम्पल अपोजिट ल्यूज. जर का अपोजिट ल्यूज असेल, अपोजिट ल्यूजचे अनेक प्लांट्स आहेत, पण त्या अपोजिट ल्यूजमध्ये इंट्रापेट्युलर स्टिप्युला असेल तर फॅमिली कुठली येते, रुबेसी येते. तसंच जर का अल्टरनेट ल्यूज असतील, अनेक असतात अल्टरनेट ल्यूज, पण त्या अल्टरनेट ल्यूजला फ्री स्टिप्युल्स असतील, फ्री स्टिप्युल्ससुद्धा बऱ्याच ठिकाणी असतात, पण ॲडिशन टू दॅट स्टॅमिन्स आर मोनोअडाल्फस जर असतील तर ती फॅमिली मालव्हेसी, जास्वंदीची फॅमिली मालव्हेसी. हे लक्षात आलं पाहिजे. ह्याला सिमिलर आणि डिसिमिलर कॅरेक्टर सेपरेट करता आलं पाहिजे. अँड फॉर दिस all after the observing the characters and assigning a correct rank, मग फॅमिली रँक असेल, क्लास असेल, कुठला ते स्पेसिस असेल, ती क्लासिफिकेशनमध्ये फिक्स केली पाहिजे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ऑल बायोलॉजिस्ट, नॉट ओनली बॉटनिस्ट बायोलॉजिस्ट which work on it, and if there is a wrong identification, the work is worthless, completely worthless, काही उपयोगाचं नाही. The task of identification is painful work and start in the field. एवढं सोपं नाही आयडेंटिफिकेशन करणं. सुरुवातीचं काम हे फील्डमध्ये जाता आलं पाहिजे, फिरता आलं पाहिजे, डोंगरं पालती गाठली पाहिजेत, नद्या पालत्या गाठल्या पाहिजेत, काट्याकुट्यातनं फिरलं पाहिजे, कुठनंही फिरलं पाहिजे आणि मग त्या स्पेसिसपर्यंत पोचलं पाहिजे आणि मग ह्या फील्डमध्ये त्याचा अभ्यास केला आहे. फील्ड नोट काढली पाहिजे ऑब्झर्वेशन करून फ्रेश स्पेसिमनची, आणि तदनंतर त्याचे ड्राय स्पेसिमन हार्बॅरियम करायचं. हार्बॅरियमचा चॅप्टरच्या वेळेला मी सांगतो काय हार्बॅरियम मानकडे आहे ते, आले लक्षात. फील्ड वर्कपासून होत असते. and all the possible characters are present in the plant species has to be noted down and then identify. तिथल्या तिथं जर माहीत असेल तर लगेच आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. लगेच येत नाही, जसं जसं तुम्ही पुढं जाल शिक्षण घ्याल त्याच्या पद्धतीने तुम्हाला ते येऊ शकतं. आले लक्षात. इफ फेल्ड, त्यावेळेला जर माहीत नाही पडलं तर काय करायचं, कम इन टू लॅबॉरेटरी अँड ट्राय टू आयडेंटिफाय युजिंग टेक्सॉनॉमिक लिटरेचर. मग लॅबॉरेटरी आहे, लॅबॉरेटरीमध्ये टेक्सॉनॉमिक लिटरेचर्स असतात. कुठले असतात, फ्लोराचं असतात. फ्लोरामध्ये वेगवेगळे कीज असतात, मॅन्युअल्स असते, मोनोग्राफ्स असतात. हे मोनोग्राफची पुस्तकं, ह्याची फ्लोराची पुस्तकं घ्यायची आणि कंपॅरिझन करायचं आणि त्याच्यावरून जजमेंट करून व्हेर इट मे बी डिटेल्स इन दॅट डिस्क्रिप्शन्स, आणि वाचून मग लक्षात घ्यायचं की बाबा हे आयडेंटिफाय होते का आपल्याला. जर झालं तर ठीक आहे, नाही झालं तर काय करायचं, देन बाय व्हिजिटिंग युअर इन्स्टिट्यूट और युनिव्हर्सिटी हार्बॅरियम. बघा हार्बॅरियम शब्द आला, तुमची इन्स्टिट्यूटची हार्बॅरियम जे असते ते हार्बॅरियमला तुम्ही काय करा, भेट द्या. आपला हार्बॅरियम आहे, पहिल्या लॅबमध्ये ती 2 कपाटं तिथं आहेत मोठी, त्याच्यामध्ये सगळं ते स्टोरेज करून ठेवलेलं आहे. ते काय आहे, हार्बॅरियम आहे. ते आपलं इन्स्टिट्यूट हार्बॅरियम आहे. किंवा युनिव्हर्सिटीमध्येही मोठं आहे, 2-3 वेगवेगळ्या रूम्समध्ये. तर तिथं जावा अँड कन्फर्म अँड मे आस्क टू द एक्सपर्ट टीचर्स, किंवा डिपार्टमेंटच्या टीचरला विचारा हे काय आहे, ह्याचं नाव काय आहे. दे कॅन हॅव टू बी हेल्प फॉर द आयडेंटिफिकेशन. तसे आहेत आपल्या डिपार्टमेंटमध्ये. आपल्या डिपार्टमेंटमध्ये सगळ्या ग्रुपचे लोक, स्पेशलायझेशन, सुपर स्पेशलायझेशनचे लोक आहेत. आपले जे हेड आहेत टी पाटील सर, त्यांना अल्गीमध्ये महारत हासिल आहे, आयडेंटिफिकेशन करू शकतात. टेरोडोफाईटमधले अल्गी जे पार्ट आहे त्या पार्टमधला. दुसरे आहे ते मगदूम सर,
मगदुम ब्रायोफाईटमधली सगळी टॅक्सॉनॉमी माहीत आहे. कुठलाही ब्रायोफाईट जर असेल तर मगदुम सराला दाखवले की लगेच काय होत असतं की आयडेंटिफाय होऊ शकतो. नाही झाला तर ते करून देऊ शकतं. तेवढं डॉक्टर जे केंगार सर आहेत, मायकॉलॉजीमध्ये आहेत, म्हणजे मायकॉलॉजीमधल्या ज्या सगळ्या फंजाय आहेत, बॅक्टेरिया आहेत, हे सगळं आयडेंटिफिकेशन ते करू शकतात. माझं स्वतःचा हा प्लांट टेक्सॉनॉमीचा आहे जो पार्ट, ती प्लांट फ्लावरिंग प्लांट कुठलंही फ्लावरिंग प्लांट मी आयडेंटिफिकेशन करायचा प्रयत्न करू शकतो. सो टू से एक्सपर्ट टीचर इफ फेल्ड, त्यातनंही त्यांना आलं नाही तर काय करा, तदनंतर स्टेट लेवलच्या हर्बॅरियम BSIला पुणेला जावा. पुण्यामध्ये ते हर्बॅरियमचं काय करा, कंपॅरिझन करा. किंवा सेंट्रल हर्बॅरियम BSI कलकत्ता येथे आहे. आणि कंपेरिंग अँड सच अननोन स्पेसिमन्स which are stored in the herbarium will identify and then determine the species. आता हे जर नाहीच झालं तर काय करायचं? मग पुन्हा आणखीन प्रत्येक फॅमिलीचा, प्रत्येक जीनचा एक्सपर्ट असतो, त्याला ते पाठवायचं, त्याच्याकडून आयडेंटिफिकेशन करून घ्यायचं. आणि जर ते व्यवस्थित आयडेंटिफाय केलं तर ते सांगतात हे बाबा हे आहे, नसेल तर हे इट वन न्यू, आणि मग न्यू प्लांट म्हणून तुम्ही डिस्क्राईब करू शकता. आलं लक्षात? तर ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस. पण अलीकडे काय झाले, शॉर्टकट टेक्निक झाले. अमॅच्युअर बॅटनिस्ट टेकिंग फोटोग्राफ्स ऑफ द स्पेसिमन्स and these specimens by all angles of each part separately and uploading on the website. वेबसाईटवरती अपलोड करतात. और एक्सपर्ट टेक्सॉनॉमिक ग्रुपचे पीपल जे असतात भरपूर आहेत. फ्लोरा ऑफ वेस्टर्न घाट, फ्लोरा ऑफ इंडिया, इलेक्ट्रॉनिक फ्लोरा ऑफ त्या रिजनचे आहेत. व्हॉट्सअप ग्रुप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे. ह्याच्यावरती अपलोड करायचं आणि मग त्याच्यावरती एकामेकाचं कम्युनिकेशन करून आयडेंटिफाय करून द्यायचं. सच टेक्सॉनॉमी फ्रेंडली कम्युनिटी बिकम्स ए पॉप्युलर अँड हेल्प ईच अदर इन आयडेंटिफिकेशन इन शॉर्ट टाईम इन मच इट इज मच इफिशियंट अँड व्हेरी इम्पॉर्टन्स फॉर द टेक्सॉनॉमी. अलीकडच्या काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. बराचसाच वेळ ह्याच्यातून वाचू शकतो, पण जास्तीत जास्त अभ्यास करून वेगवेगळे लिटरेचर वापरून जर केलं तर आपल्याला लवकर आणि चांगलं समजत असतं. व्हेन स्पेसिमन्स आयडेंटिफिकेशन डू नॉट ॲग्री विथ स्मॉल प्रेसेस, म्हणजे माझ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे कोण ह्याच्यात ॲग्री नसेल, हे वेगळंच आहे म्हणत असेल, तर मग न्यू रेकॉर्ड त्या लोकॅलिटीचं हे करायचं आणि त्याचं नाव द्यायचं, नेमिंग करायचं. अथॉरिटी मग तुमच्या नावावरती येऊ शकते. आणि मग महत्त्वाचं म्हणजे हे पब्लिश करायचं. कुठं? सायंटिफिक जर्नल. कुठली सायंटिफिक जर्नल आहे? टेक्सॉन आहे, सिस्टमॅटिक बॉटनी आहे, सिस्टमॅटिक बॉटनी नॉर्डॉक्स आहेत, भरपूर आहेत. सच टेक्सॉनॉमिक जर्नल्समध्ये ते इफेक्टिव्हली पब्लिश झालं. जसं ICBN लिटरेचरमध्ये मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, तसं इफेक्टिव्हली पब्लिकेशन झालं की तुमच्या नावावर ते अथॉरिटी येत असते. आले लक्षात? नोमेनक्लेचर नथिंग बट ए naming of the plants. It means a determination of the correct name. After this correct name, it must be essential to name of the plants for the a well communication and exchange of the information person to person or country to country. This is the most important in these things. And the overly defined or wrong or incorrect identification is completely worthless, and there is no importance in the science. That is why correct identification and correct naming is most important in the nomenclature, and nomenclature has been provided all these things. Names are not only a tags or labels. नुसतं नाव आहे म्हणून चिटकिवले म्हणून ते आहे असातला भाग नाही. इट इज ए वन ऑफ द डायनॅमिक हुक्स, आणि त्याच्यावरती त्याची जगातली ओळख ठरत असते. नाहीतर आपली बी नावं असतात, सुलोचना, सुलोचना, हो की नाही? बघायचं एकीकडं, चालायचं एकीकडं. फॉर एक्झाम्पल, कोणाला नाव ठेवायचा प्रयत्न नाही, पण एक सांगतो. नाव असतं कसं, बजरंग, आणि हा असतो शिडशिडीत, एक थोपाडे दिले की लटपटा करत असते. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे नावाप्रमाणे सगळं मिनिंग्सफुल असतात हे नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये. आणि नोमेनक्लेचर सिस्टीममध्ये जीनस आणि स्पेसिसचे कॅरेक्टर त्या प्लांटमध्ये दिसणारे त्याच्यावरून ते फॉलोअप केलेले असतात. आले लक्षात? सो दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर द आर्चिवर. आले लक्षात? ऑल द प्लांट सायंटिस्ट वर्क इन डिफरंट एरियाज
of the different regions, horticulture, ecologists, etc., etc., मगाशी सांगितल्याप्रमाणे. And they have to be need correct names, and they completely dependent on taxonomy map of the words. Nomenclature of the plants is adapted. कुणी अडॅप्ट केलं? इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर. इथं मी काय म्हणते बघा, बॉटॅनिकल नाही म्हणत, इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर ICN through its own rules and recommendations. It has framed and governed by International Botanical Congress IBC, which has to be held at different places regularly in intervals of 5 to 10 years. 5 ते 10 वर्षाच्या इंटरवल्समध्ये ही बॉटॅनिकल काँग्रेस भरली जाते आणि त्याच्यामध्ये हे सगळं ठरवलं जातं की कुठली करेक्ट नेम्स आहेत, कुठली आहेत, कुठली सिनोनिम्स आहेत, कुठल्या ह्याच्यातनं बाद करायचं, कुठलं व्यवस्थित ठेवायचं. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. आणि देर आर 2 टाईप्स ऑफ द कोड्स आर प्रेझेंट टुडे इन ICN. कुठला? पहिला आहे तो ICBN आणि दुसरा आहे ते ICNCP. MCQला येणार हे. ICBN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटॅनिकल नोमेनक्लेचर. नाव इट इज ए इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर फॉर अल्गी, फंजाय अँड द प्लांट्स. आणि त्याला काय म्हणायचं? ICN म्हणायचं. आणि बघ लक्षात, ह्याच्यात घोळ आहे, तो घोळ व्यवस्थित हे करायचा. बरोबर मल्टिपल चॉईसला हे चुकवतात. ICBN वेगळं आणि ICN वेगळं. ICN इंटरनॅशनल कोड नोमेनक्लेचर, आणि ह्याच्यामध्ये काय येतं? अल्गी, फंजाय आणि सगळे प्लांट्स येत असतात. आणि ICNCPमध्ये काय येत असतं? इंटरनॅशनल कोड ऑफ नोमेनक्लेचर फॉर कल्टिवेटेड प्लांट्स. कल्टिवेट केलेले जे प्लांट्स असतात ते त्याच्यात येत असतं. बायनॉमियल नोमेनक्लेचर तुम्हाला माहीतच आहे. प्लांट्स हॅज टू बी यूज्ड ए 2 नेम्स. वन इज जनरिक नेम्स अँड अनदर इज a specific names. It is called as a binomial nomenclature, and this binomial nomenclature system is firstly used by our forefather of taxonomy. हो, सांग बरं तू. नाही, कॅरोलियस लिनायस. कोण? कॅरोलियस लिनायस. दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हा ही MCQला येत असतं पा. And why the scientific names are need? The need of scientific names because of local names are confusing. One plant have hundreds of names. मँगो घ्या, मँगोला जवळजवळ 50 वेगवेगळी नावं आहेत. वेगवेगळ्या व्हरायटी आणि रिजननुसार असतात. आपले साधं वांग घेऊया आपण. वांग, वांग सगळ्यांना माहीत आहे. इंग्लिशमध्ये त्याला ब्रिंजल म्हणतात, मराठीत वांग म्हणतात, मग हिंदीमध्ये त्याला बैंगन म्हणतात. अरे काय हे? मग गुजरातीमध्ये त्याला रिंगणी म्हणतात. तदनंतर बंगालीमध्ये बेगून म्हणतात. तदनंतर केरळामध्ये ह्याला खत्री काय म्हणतात. तदनंतर कन्नड आपल्या शेजारी ह्याला म्हणतात बुडीन काय म्हणतात. आणि तमिळमध्ये त्याला काय म्हणतात? व्यंकय्या म्हणतात. म्हणजे असे जी नावं आहेत, इट इज व्हेरी मच कन्फ्युजिंग. So for use worldwide and uniform, such botanical nomenclature, binomial nomenclature is most important, and that is why this brinjal is identified or named as Solanum melangena. It is identified or determined all over the world. कुठल्याही जगात गेला तर ह्याला सोलॅनम मिलांजेना तुम्ही म्हटलं तर सायंटिफिक नेमनुसार हे प्लांट तुम्हाला तेच दिसेल. नेमिंग ऑफ द प्लांट्स मस्ट बी इन लॅटिन लँग्वेज. मग लॅटिन लँग्वेजमध्येच का करायचं? इतर लँग्वेजमध्ये का करायचं नाही? ते लॅटिन लँग्वेज इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड यूज्ड युनिव्हर्सली. आणखीन एक महत्त्वाचं क्रम आहे त्याच्यात, ड्युएल मिनिंग्ज वर्डमध्ये नसतातच. लॅटिन लँग्वेजमध्ये डबल अर्थाचे शब्दच नसतात. जे शब्द येतील ते सिंगल अर्थाचे असतात. म्हणून लॅटिन लँग्वेज महत्त्वाचे आहेत आणि बॉटॅनिकल नेम्स हे शक्यतो लॅटिन लँग्वेजमध्येच असतात. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीनं जनरिक नेम्स कुठले, एक एक्झाम्पल दिलं आहे मी, मँगीफेरा इंडिका. आता ह्याच्यातला मँगीफेरा ही जेनरिक नेम आहे, इंडिका ही स्पेसिस नेम आहे, आणि शेवटी काय दिलेलं आहे? ऑथरचं नेम दिलेलं आहे LINN. हू इज धिस? लिनायस. लिनायस first time has to be described and discover this plant and named, and that is why the author name is Linnaeus. पूर्ण नाम टाकलं नाही, पूर्ण नाव आहे बघा इथं, कॅरोलस लिनायस नाही,
ॲब्रिवेशनच टाकणं महत्त्वाचं आहे. दिस इज अ रूल्स अँड रेग्युलेशन. ॲब्रिवेशन याला एन पॉईंट किंवा नुसतं एल असेल तरी चालतं. मग ॲब्रिवेशन हे महत्त्वाचं आहे. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं जेनरिक नेम इट मस्ट बी रिटर्न कॅपिटल लेटर. बघा एम कॅपिटल काढलं आहे आणि त्यातलं आय आहे ते काय केलेलं आहे, इथं स्मॉल काढलेलं आहे आय. म्हणजे स्पेसिफिक त्यात हे स्मॉल लेटरनं दाखवायचं. आलं लक्षात? कॅम्प्युटरनं ज्या वेळेला तुम्ही करत असता त्यावेळेला हे तिरकं दिसते. म्हणजे काय, इटॅलिक फॉन्ट वापरायचा. आणि तुम्ही हाताने लिहिणार असाल तर काय करायचं, अंडरलाईन करायची. अँड लास्ट वन फंक्शन इज अ क्लासिफिकेशन. Classification is nothing but we have to know a groupings of the plants, and this grouping of the plants is on the basis of similar character or dissimilar character, and it becomes very necessary to arrange a small groups or large group in the classification system, and it is an arrangement of organism or the plants into the groups on the basis of such different and similar characters is most important, and they shows a close relationship with each other with evolution pattern, maintain their evolutionary fact. This is the most important, and it ultimately gives an idea about the sequence, how sequentially has to be evolved from simplicity to complexity. तुम्ही क्लासिफिकेशन सिस्टीममध्ये मी सांगतोच, बेंथमॅन हुकरमध्ये लक्षात येईल तुमच्या की डायकॉट पहिल्यांदाच का, मोनोकॉट नंतर का. ही जे सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स महत्त्वाचा आहे. आणि मग डायकॉटमध्ये सब क्लास पॉलीपेटली, फ्री असणारे वेगळे सब क्लासचे, युनायटेड असणारे गॅमोपेटल वेगळे, किंवा पेटलच नसणारे अपेटलीमध्ये येत असतो. ह्या जो सिक्वेन्स आहे तो महत्त्वाचा आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड इट हॅज टू बी डन इन द क्लासिफिकेशन सिस्टीम. सिमिलर इंडिव्हिज्युअल्स आर ग्रुप्ड अंडर स्पेसिस, त्याला म्हणायचं स्पेसिस, एकसारखे दिसणारे. आणि सिमिलर स्पेसिस आर ग्रुप्ड अंडर जीनस, त्याला काय म्हणायचं, जीनस. हे MCQला येत असतं. अँड सिमिलर जीनस अंडर द फॅमिली. ICBN रेकग्नाइज्ड टेक्सॉनॉमिकल रँक. कुठल्या टेक्सॉनॉमिकल रँक आहेत तर किंगडमपासून चालू होतात आणि फॉर्मापर्यंत थांबत असतात. किंगडम, सब किंगडम असेल, डिव्हिजन, सब डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, अँड they have been considered as मेजर कॅटेगरीज. ह्याला काय म्हणायचं, मेजर कॅटेगरीज किंवा ॲट हायर लेवल म्हणायचं. अँड जीनस, स्पेसिस, व्हरायटी, फॉर्मा किंवा फॉर्म असेल ह्याला काय म्हणायचं, मायनर कॅटेगरीज किंवा फॉर्मिंग लोअर लेवल्स. सो दिस इज अबाउट द क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन सिस्टीम ही व्यवस्थित असली पाहिजे आणि त्यासाठी कॅरेक्टर्स माहीत असले पाहिजे. This is about the most important things in your syllabus, that is the function of taxonomy. पुन्हा आणखी डिटेलमध्ये आपण कधी भेटलो तर त्याच्यावरती बोलू. थँक्यू.